तर काय म्हणता मित्रांनो, जय श्रीराम. तर आजच्या ब्लॉगचं सीन असं आहे की आज होतं आपलं प्रॅक्टिकल. तर आज जाणं आहे आपलं कॉलेजली. त्याच्यात माझ्या भावाला बी जायचं होतं कॉलेजले. तर माझ्या भावान मी निघालो नव्हतं बा कॉलेजले. मग पाहून घ्या रे बा कसं आहे आपलं कॉलेज. तर आलो आपण कॉलेजमध्ये. हे आहे आपलं कॉलेज. आता वाजले होते 12. फटाफट कॉलेजचं काम खतम करून मी बसलो होतो माझ्या भावासाठी पार्किंगमध्ये. आला आपला भाऊ. निघालो आपण घरी जाण्यासाठी. लवकर 120च्या स्पीडनं आलो ना रे बा घरी. त्यानंतर होता रे बा आपला बाजार. तर आपल्याला जायचं होतं बडनेरा बाजारात. इथं चालू होते ना आपल्या दोघा भावाचे भांडणं एका चुल्यासाठी. डायरेक्ट सिलेंडरच घेतलं रे बा माराले. मग निघालो आम्ही बाजारात जाण्यासाठी. चला मग बाजारात आलो आपण बडनेरा बाजारात. बाजारात आल्याबरोबर फटाफट माल आणला आणि माल लावायला केली सुरुवात. माल लावता पहिलंच गिऱ्हाईक भेटलं ना आपल्याला टमाट्याचं 10 किलोचं. असं वाटलं चांगली झाली आपली सुरुवात. फटाफट माल लावत गेलो आणि गिऱ्हाईक पण करत गेलो. जसे जसे गिऱ्हाईक येत होते तसं असं वाटत होतं की आजचा बाजार आपला चांगला जाईल. आपला पुरा माल झालाच होता. थोडासा माल राहिला होता तर त्याला घेतलं फटाफट लावून आपण. हे होतं आपलं दुकान. पुऱ्या आपल्या दुकानात 12 भाज्या होत्या रे बा. फटाफट केली माल विकायला सुरुवात. 10 रुपयाले पानगोबी घ्या, 10 रुपयाले पानगोबी घ्या, 10 रुपयाले. मग काय जे व्हायचं होतं तेच झालं ना रे बा. मग झाली पाण्याला सुरुवात. तर सर्व गिऱ्हाईक सर्व लोक चालले गेले होते घरी. त्याचा तर पुरा एवढा मोठा माल उरला होता रे बा. याला तेवढा मोठा माल उचलण्यासाठी पुरा JCBच लागायचा होता रे बा. आपला बी लय माल उरला होता. फटाफट दुकान घेतलं गुंडाळू. निघालो रे बा आपण बी घरी जाण्यासाठी. त्याच्यात माझा भाऊ म्हणे का तू कॅमेऱ्यात घेशील तर मला पहिले सांगजो म्हणे, मी तयारी करून ठेवीन म्हणे. ते म्हटलं मी घेतच नाही ना रे बा. आजचा ब्लॉग इथेच खतम करू. ब्लॉग आवडला असेल लाईक, फॉलो अँड सबस्क्राईब.